आणि आता पाहूया शहरांमधल्या टॉप 9 बातम्या। जात आणि वैधता प्रमाणपत्राची प्रक्रिया जलद करण्यासाठी टीसीएस एक नवी प्रणाली विकसित करणार। नव्या प्रणालीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था टीसीएस सोबत 25 कोटींचा करार करणार। शैक्षणिक वर्ष सुरू होण्याआधी सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवणं अनिवार्य। राज्यातील सर्व शाळांना कोर्टाचे निर्देश। सरकारी वकील प्राजक्ता शिंदेंची माहिती। राज्यातील जेलमधील रिक्त पदं कोणत्या पद्धतीने आणि किती दिवसात भरतील या संदर्भात 5 मे पर्यंत प्रतिज्ञापत्र द्या। मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे राज्य सरकारला निर्देश। राज्यातील जेलमध्ये कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या। नागपूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये उन्हाळाभर पुरेल एवढा जलसाठा शिल्लक। तोतलाडोह प्रकल्पात 57.10% जलसाठा। हिंगणा तालुक्यात काही गावात पाण्याची टंचाई। प्रशासनाकडून टँकरने पाणीपुरवठा होतोय। अहिल्यानगर शहरात स्थानिक गुन्हे शाखेची 5 कॅफेंवर कारवाई। तरुणींचे अश्लील चाळे चालत असलेल्या तक्रारीवरून हे छापे टाकले। 9 जणांविरोधात गुन्हा दाखल तर 7 जण अटकेत। पंढरपुरात महाराष्ट्र राज्य स्थापना दिनानिमित्त विठ्ठल मंदिराला फुलांची सजावट। विठ्ठल भक्त सचिन गव्हाण परिवाराकडून सजावट करण्यात आली। दर्शनासाठी भाविकांची गर्दी। राज्यातील 10 गावांना मधाचं गाव म्हणून ओळख मिळणार। सरकारकडून गावांना प्रत्येकी 5 कोटींचा निधी मंजूर। मध पेट्यांसाठी गावातील शेतकऱ्यांना 90% अनुदान मिळणार। अकोल्याचा पारा 45 अंशावर तर जलसाठ्यात 1.5% घट। जलाशयातील पाण्याचं बाष्पीभवन। शहराला 3 दिवसाआड पाणीपुरवठा होणार। आता नागरिकांनी पाणी जपून वापरा असं आवाहन। पश्चिम विदर्भातील काही शहरात उष्ण लाटांची स्थिती निर्माण। अकोल्याचा पारा पुन्हा 45 अंशावर। हवामान विभागाकडून विदर्भात अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त। आता पाहूया जिल्ह्यांमधल्या टॉप 9 बातम्या।